बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड कारागृहात सुदर्शन घुले, जयराम साठे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे। या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे। मुंबईत आज सर्वपक्षीय नेत्यांचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। बीड आणि परभणीतील घटनांच्या निषेधार्थ मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबासह सुरेश धस, जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी होणार आहेत। एसटीनं प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ करण्यात आली आहे। नवे तिकीट दर आजपासून लागू होणार आहेत। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या पायाभूत कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल सेवा बंद राहणार आहे। मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे। त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। वंदे भारत जनशताब्दीसह तेजस एक्सप्रेस विलंबानं धावणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर येत्या आठवड्यात पुन्हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। 27 ते 29 जानेवारी दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 3 तासांसाठी बंद असणार आहे। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे 2147 सदनिकांसाठी अखेर लॉटरीचा मुहूर्त ठरलाय। 5 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार आहे। गोरेगाव आणि मालाडमध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत। तर संशयित कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। अमूलनं 26 जानेवारीपूर्वी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे। अमूलच्या सर्व 1 लिटरच्या दूध पिशव्यांच्या किमतींमध्ये आता घट झाली आहे। प्रत्येकी 1 रुपयांची घट करण्यात आली। सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं भंडारा जिल्ह्यात फुलकोबीचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान बाजारपेठेत आवक वाढल्यानं फुलकोबीचे दरही कोसळले। त्यामुळे स्थानिक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। सोन्याच्या दरात सलग 8व्या दिवशी दरवाढ झाली। 200 रुपयाच्या दरवाढीसह दिल्लीत सोन्याचा दर 83,000 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय। महावितरणानं 50 ते 60 रुपयांनी वीज बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिलाय। त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। आजपासून जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत। कुटुंबापेक्षा समाज महत्त्वाचा आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतवर बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि जालना दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे राज्य संपर्क अभियानाला सुरुवात करणार आहेत। तर कोल्हापूरनंतर शिंदे जालना दौऱ्यावर जाणार असून मतदारांचे आभार मानण्यासाठी जालन्यामध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे। सविस्तर बातमी पाहूयात आता। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा केवळ मोहम्मद शरीफुल घुसखोरी करून भारतात आला होता असं नाही, तर त्याच्यासोबत आणखी काही जण भारतात आले होते। अवघ्या 4,000 रुपयात शरीफुल आणि त्याचे साथीदार भारतात शिरले। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा शरीफुल्ला विषयी रोज एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। 6-7 महिन्यांपूर्वी शरीफुल बांगलादेशातून भारतात आला होता। त्यावेळी शरीफुल सोबत 4 ते 5 बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं। सीमेवर एका भारतीय एजंटनं शरीफुलसह त्याच्या सोबत्यांना सीमा ओलांडायला मदत केली। भारत बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या टावकी नदीतून हे सगळे जण भारतात आले। त्यासाठी बांगलादेशी एजंटनं 4,000 रुपये घेतले। तर इकडे भारतीय एजंटनं शरीफुलसह बांगलादेशींकडून प्रत्येकी 4,000 घेतले। भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4,000 रुपये घेऊन कोलकात्यात आणून सोडलं। कोलकात्यातल्या एका एजंटनं शरीफुलला मोबाईल सिम, आधार कार्ड आणि बँक खातं उघडून दिलं। भारतात आल्यानंतर शरीफुलनं विजय दास हे बनावट नाव धारण केलं।
पुढे शरीफुल एजंटच्या मदतीनं कोलकात्यातून मुंबईला आला. त्यासाठी एजंटला त्यानं 2,500 रुपये दिले. शरीफुल भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संपर्कात होता. मुंबईतल्या मित्रांच्या सांगण्यावरून शरीफुलनं मुंबई गाठलं. मुंबईत आल्यावर बांगलादेशी मित्रांनी जितेंद्र पांडेशी शरीफुलची ओळख करून दिली. लेबर एजंट जितेंद्र पांडेनं शरीफुलला मुंबईत काम मिळवून दिलं. काही दिवस वरळीतल्या एका बारमध्ये शरीफुलनं काम केलं. वरळीनंतर वांद्र्यातल्या एका बारमध्ये शरीफुल कामाला लागला. वांद्र्यानंतर ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये शरीफुल काम करत होता. डिसेंबरमध्ये ठाण्यातल्या एका हॉटेलमधून शरीफुलला काढून टाकलं गेलं. नोकरी गेल्यानं शरीफुलनं चोरीचा प्लॅन आखला. चोरी करून मोठा हात मारण्याच्या बेतात तो होता. दरम्यान शरीफुलला बांद्र्यात काम मिळालं. काम आटोपल्यानंतर वांद्र्यात रेकीसाठी शरीफुल फिरत होता. वांद्र्यात रेकी दरम्यान त्याला सैफची इमारत दिसली. चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात शिरत त्यानं हल्ला करून पळ काढला. शरीफुल सोबत कोण कोण घुसखोरी करून भारतात आलं याचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेच्या समोर उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कोस्टल रोड येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालं असून येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. रुग्णांना स्वतःच्या जिल्ह्यातच तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कचरा दिसताच छायाचित्र काढा आणि तक्रार करा असं आवाहन खासदार पियुष गोयल यांनी नागरिकांना केलंय. जिथे कचरा दिसेल तिथली छायाचित्र काढून महापालिकेला पाठवा. त्यावर कारवाई झाली नाही तर भाजप कार्यालयामध्ये तक्रार करा असं आवाहन पियुष गोयल यांनी केलं. छत्रपती संभाजीनगरातील शहर बस सेवेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान 7 वर्षात बस सेवेला 34 कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या बस ताफ्यात पुढील काळात आणखी 136 बसेस दाखल होणार आहेत. वाहतूक कोंडीमध्ये जगात 4थ्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात वाहन चालकांनीही आपल्या बेशिस्तीचा भर टाकलाय. वर्षभरात 90 कोटींचा दंड आकारण्यात आलेला आहे. यावेळी 1345 वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यात आलाय. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3ऱ्या फेरीसाठी नवं वेळापत्रक जाहीर केलं होतं. विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत 28 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्र संकेतस्थळावर भरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलाय. पूर्वीच्या नियोजनानुसार सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं नियोजनात बदल करण्यात आलेला आहे. आता सेट परीक्षा 15 जून रोजी ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. ठाणे शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं विकासकांना नियम आखून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 विकासकांना काम थांबवण्याचे आदेश महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता वसई भाईंदर रोरो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन 6 फेऱ्या वाढवून आता 9 ऐवजी दिवसाला 15 फेऱ्या केल्या जाणार आहेत. 26 जानेवारीपासून या फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. पासून किमान तापमानात घट झाली आहे. थंडी गायब झाल्यानं तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मात्र या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालाय. भंडाऱ्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. स्फोटाचं कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ज्ञांची टीम भंडाऱ्यामध्ये पोहोचली. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानं पुन्हा एकदा अतिसंवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झालाय. ऑर्डनन्स फॅक्टरीसाठी जानेवारी महिना घातकच ठरत असल्याचं चित्र आहे. 27 जानेवारी 2024ला या फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या वर्षपूर्तीला 3 दिवस बाकी असतानाच एलटीपी सेक्शनमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे इथल्या कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उदयपूरहून मुंबईला येणाऱ्या बसला विरार पोलीस स्टेशनशी संबंधित एका कॉन्स्टेबलनं राष्ट्रीय महामार्गावर जबरदस्ती थांबवलं आणि अवैधपणे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हा पोलीस कर्मी पैसे उकळण्यात अपयशी ठरला तेव्हा त्यानं बस चालक आणि इतर प्रवासी यांच्यावर मारहाण केली.
पुण्यात विजयी खो खो संघाचे जोरदार स्वागत करण्यात आलंय. भारतीय खो खो संघाकडून दगडूशेठ गणपतीची आरती देखील करण्यात आली. आरतीनंतर खेळाडूंची पुण्यामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.